नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 19 आणि 20. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः. कर्मणैव हि संसिद्धि मा स्थिता जनकादयः, लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. शब्दार्थ. म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मांनीच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून देखील तू कर्म करणेच योग्य आहे. भावार्थ. खरं तर आपल्याला काहीतरी हवं असेल तरच आपण काम करतो. जर आपल्या गरजा भागत असतील तर आपण आराम करू. गरजा न संपणाऱ्या आहेत हा भाग वेगळा. अगदी साधी गोष्ट. ज्याला मूल नाही तो म्हणतो एखादं मूल हवं. मूल असलेला मुलगी असली की मुलगा हवा म्हणतो, मुलगा असला की मुलगी आवडते म्हणतो. ज्याला अन्न मिळत नाही त्याला पोटभर अन्न अप्राप्य वाटतं आणि ज्याला विनासायास मिळते तो त्याला नावं ठेवत खातो. थोडक्यात आपण अजून हवं म्हणून काम करतो हे खरं. भगवंत सांगतात की काही हवं म्हणून कर्म न करता प्राप्त परिस्थितीत जे करणे योग्य आहे ते करावे. आपले विहित कर्म करताना आपल्याला काय मिळेल याचा विचार करू नये. कल्पनेत रममाण होऊन वेळ व्यतीत करणे व्यर्थ आहे, कारण बरेचदा सत्य कल्पनेपेक्षा विपरीत असते आणि आपण अपेक्षा केली असेल तर मग मिळालेले फळ स्वीकारणे त्रासदायक होते. बरेचदा अपेक्षित फळ मिळाले नाही तर आपण नाउमेद होतो आणि प्रयत्नात कमी पडतो. आवश्यक प्रेरणा नाहीशी होते हे जास्त धोकादायक आहे. एखादा कर्मचारी खूप प्रामाणिकपणे काम करतो. त्याला विशिष्ट बढती अथवा पगारवाढीची अपेक्षा असते. समजा त्याला हवी ती पगारवाढ मिळाली नाही तर तो निराश होतो. काम करायला उत्साह वाटत नाही. आपल्यावर अन्याय झाला असेही त्याला वाटू लागते. बरेचदा घटना घडते त्यात आपल्याला त्रास व्हावा हा हेतू नसतो. प्राप्त परिस्थितीत योग्य वाटेल शक्य असेल ते केले जाते. या झालेल्या मनस्तापाला कारणीभूत आपली अपेक्षा असते, पण आपण दोष इतरांना देतो. काम करणे आपले आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणे, स्वावलंबी होणे हे आपले काम. त्यात बढती पगारवाढ असे मुद्दे घेऊन आपण आपली मनस्थिती बिघडवून घेतो. कितीही पैसा असला तरी तो कमी वाटतो. भागलं तर 3,000तही महिना भागतो, नाहीतर 3,00,000तही भागत नाही. सिद्धी म्हणजे तरी काय? मनाची संतुष्ट स्थिती. पाण्यावर चालणे, उपाशी राहणे, आगीत हात घालणे, वाचा सिद्धी इत्यादी सिद्धी मिळवून सामान्य माणसाला उपयोग काय आहे? त्यात आनंदी सुखी समाधानी राहता येणे हे सिद्धी समान आहे. नाही त्या गोष्टीकडे लक्ष न देणे, अतिविचार न करणे, आहे त्याचा स्वीकार करणे हे जमलं तरी खूप आहे. हे जास्त अवघड आहे. इथे लोकसंग्रह हा वेगळा अपरिचित शब्द आहे. एरवी ही गीतेतील शब्दांचे अर्थ थोडे वेगळे आहेत, जास्त सखोल आणि उद्बोधक आहेत. लोकसंग्रह म्हणजे सामान्य जनाचे कल्याण होईल असे कार्य. लोकांना गोळा करणे म्हणजे लोकांचा संग्रह असा अर्थ नाही. निस्वार्थ बुद्धीने केलेले कोणतेही लोकहिताचे काम हे लोकसंग्रहाचे मानले पाहिजे. प्रसंगी विरोध पत्करून असे कार्य करावे लागते. महान माणसांची गोष्ट वेगळी. आपण सामान्य माणसांनी गरजा मर्यादित ठेवून आनंदाने असेल ते काम निरपेक्ष भावनेने केले तरी आपण सुखी होऊ असे भगवंत सांगतात. निस्वार्थपणे केलेल्या कामाला यश मिळते. साबण कोनाड्यात ठेवून अंग निर्मळ होत नाही, त्याप्रमाणे बोध नुसता समजून उपयोग नाही. तसे वागले तर ती ईश्वर सेवा. श्लोक 21 ते 24. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः, स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन, नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. यदि ह्ययन्न वर्तेयं चातु कर्मण्यतन्द्रितः, मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं,
संकरस्य च कर्तास्यामुपहन्यामि मा प्रजाः. शब्दार्थ. श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याचप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. हे पार्था, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो. कारण हे पार्था, जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात. म्हणून जर मी कर्मे केली नाहीत तर ही सर्व माणसे नष्टभ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईन. तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन. भावार्थ. इथे मी श्रेष्ठ माणूस म्हणजे कोण? कृष्ण स्वतःला श्रेष्ठ म्हणून घेतात का? भगवंत इतरांना मीपणा सोडा सांगून स्वतः मी म्हणतील का? गीतेत अनेकदा मला अर्पण करा, मला येऊन मिळते, मी अमुक करतो असे उल्लेख आहेत. ते कृष्णाला वैयक्तिक उद्देशून आलेले नाहीत. मी म्हणजे आपला अंतरात्मा, जो त्या परमात्म्याचा एक अंश आहे. आता या श्लोकाचा अर्थ समजून घेऊ. श्रेष्ठ म्हणजे अधिकारी, मोठा कर्ता माणूस. घरात कुटुंब प्रमुख, मुलांसाठी आई, समाजात नेता जसे देशात पंतप्रधान, व्यवसायात मालक, वर्गात शिक्षक, सभेत वक्ता. असे का? तर त्या त्या ठिकाणी इतरांसाठी ते आदर्श असतात. माणूस हा अनुकरणप्रिय प्राणी आहे. त्या बाबतीत आपण माकडाचे वंशज आहोत. जसे आपण बघतो तसे आपण नकळत करतो. फार विचार करत नाही. आपण खूप गोष्टी बघून शिकतो. म्हणूनच जी वयाने आणि अधिकाराने मोठी माणसे आहेत त्यांनी वागताना काळजी घ्यायला लागते. ते योग्य वागले तर इतरही शिस्तीत वागतात. हे आपल्या मुलांच्या बाबतीत नेहमी अनुभवतो. आपण बोलू वागू तशीच मुले वागतात. नेते जसे असतील तसेच कार्यकर्ते वागतात. नेता सभेला वेळेत आला तर कार्यकर्ते वेळेत येणार. शिक्षकाचे वागणे आदर्श असेल तर विद्यार्थी त्यांचा आदर करणार. मोठा भाऊ बहीण खरं बोलत असतील तर लहान भावंडे खरेच बोलणार. थोडक्यात आपले वर्तन योग्य असायलाच हवे. कारण आपण समाजात अनेक भूमिका निभावत असतो. आपले बघून अनेक लोक सुधारू किंवा बिघडू शकतात. एखादा नेता, खेळाडू किंवा कलाकार गैर वागला तर आपल्याला धक्का बसतो. कारण आपल्या मनात त्यांच्यासाठी आदराचे स्थान असते. एकदा का त्याला धक्का लागला की नंतर कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. जितके नुकसान युद्धाने होत नाही तितके नुकसान ज्येष्ठ, वरिष्ठ, उच्चपदस्थ लोकांच्या गैरवर्तणुकीने होते. त्यामुळे समाजात वागताना योग्य वागणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने फक्त स्वतःला सुधारले तरी एक कुटुंब, पर्यायाने एक समाज आणि पूर्ण देश सुधारला जातो. खुलबर दुधाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. माझ्या एकट्याच्या वागण्याने देश सुधारणार नाही असे समजू नये. मी योग्य वागलो तर देश सुधारेल. शिस्तीची सुरुवात आपल्यापासून होते. आपण कचरा रस्त्यावर गाडीतून बाहेर टाकला नाही, वाहतुकीचे नियम पाळले तर सरकारी व्यवस्थेवरचा ताण आपोआप कमी होईल. नुकतेच आमच्या परिवारातील काही जण गिरनारला जाऊन आले. आल्यावर म्हणाले, पादुकांचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होते, पण जागोजागी पडलेला कचरा पाहून वाईट वाटते. आपला देश आपण कचराकुंडी बनवत आहोत. आम्हाला सुधारायचे नाही. आपण टाकलेला कचरा आपोआप नष्ट होत नाही, मग तो उचलणार कोण? आपण स्वावलंबी झालो, आपण कष्ट घेतले तर देशाच्या प्रगतीला हातभार लागेल. आपण आपली जबाबदारी ओळखून वागलो तर कायदा सुव्यवस्था राहील. आपण समाजाचा महत्त्वाचा घटक आहोत. मुले, भावंडे, विद्यार्थी, सहकारी, कर्मचारी आपले अनुकरण करतात. म्हणून योग्य वागले पाहिजे. परिसर आपला आहे तेव्हा तो स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे. रस्ता आपला आहे तिथे नियम पाळणे सुरक्षेसाठी आवश्यक आहे. देश आपला आहे, त्याची प्रगती आपण केलेल्या कामावर अवलंबून आहे याचे भान सगळ्यांना हवे. मला काय करायचंय ही वृत्ती घातक आहे. सरकार आपले आहे. अजूनही आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलो नाही. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, कामकाज आपल्या पैशांवर चालते. काम करणारे सरकारी कर्मचारी तेच असतात, कायदा तोच असतो, राज्यघटना तीच असते, फायदा नुकसान आपले होते. ज्या मातीत राहतो त्या मातीचे इमान बाळगायला हवे. सावध राहून कामे केली नाहीत तर त्रास आपल्याला होणार आहे. जे वागू बोलू
त्यात सगळ्यांचे हित हवे, कारण आपण कोणापेक्षा तरी ज्येष्ठ आहोत. कृष्ण कृष्ण. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.